मी प्राध्यापक एल बी गायकवाड आज आपल्याला पंक्च्युएशनवर व्हिडिओ देणार आहे। बघा, पंक्च्युएशन म्हणजे काय तर विरामचिन्हांचा वापर। आता विरामचिन्ह कशासाठी फायद्याचे असतात तर हे जे पंक्च्युएशन असतं, हे जे विरामचिन्ह असतात, हे आपली रायटिंग ज्याला आपण लिखाणकाम म्हणतो ते उत्तम यावं यासाठी असतात। तर बघा, आधी आपण फुल स्टॉप हा घेऊया। तर बघा, ह्या फुल स्टॉपचं एक वैशिष्ट्य आहे। फुल स्टॉप म्हणजे आपण असा देतो बघा, फुल स्टॉप हा फुल स्टॉप आहे बघा, हा फुल स्टॉप आलेला आहे। आणि हे जे वाक्य आहे हे यू आर अ बॅड मॅन, यू आर अ बॅड मॅन हे सिंपल सेंटेन्स आहे। व्याकरणामध्ये याला सिंपल सेंटेन्स म्हणतात। आता सिंपल सेंटेन्स म्हणजे काय तर कर्ता, क्रियापद, कर्म आणि जादाचे शब्द। याच्यामध्ये हा यू कर्ता आलेला आहे, आर हे क्रियापद आलेलं आहे, अ बॅड मॅन हे एक प्रकारे कॉम्प्लिमेंट आलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की साधे वाक्य आणि इम्परेटिव्ह वाक्य म्हणजे आज्ञार्थी वाक्य यांच्या शेवटी हा फुल स्टॉप येतो। बघा, डोंट डू इट अगेन, पुन्हा हे करू नकोस। डोंट डू इट म्हणजे दिस, हे अगेन म्हणजे पुन्हा, पुन्हा हे करू नको। तर हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे, याच्यामध्ये आज्ञा झालेली आहे आणि अशा आज्ञार्थी वाक्यांमध्ये आपण फुल स्टॉप शेवटी देत असतो, असं या ठिकाणी दिसत आहे। अजून फुल स्टॉप कुठे दिला जातो बघा, फुल स्टॉप दिलेला आहे एम ए, मास्टर ऑफ आर्ट्स असा त्याचा अर्थ होतो। परंतु याचा शॉर्ट फॉर्म तयार करण्यासाठी आपल्याला या फुल स्टॉपची गरज भासते, म्हणून बघा कसा तयार करण्यात आलेला आहे। एम ए हा फुल स्टॉप या ठिकाणी दिलेला आहे, एमच्या पुढे आणि या एच्या पुढे हा देण्यात आलेला आहे। पुढे असं म्हटलंय एल बी पाटील। आता एल बी पाटील एलच्या पुढे हा फुल स्टॉप दिलेला आहे, बीच्या पुढे हा फुल स्टॉप दिलेला आहे आणि पाटील लिहिलेला आहे। म्हणजे एखादं इनिशियल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे व्यक्तीच्या नावाचं असं इनिशियल म्हणजे संक्षिप्त रूप करण्यासाठी सुद्धा आपल्याला हा फुल स्टॉप वापरता येतो। आता पुढचा आहे कॉमा। बघा, कॉमा म्हणजे काय तर कॉमा असा देतात बघा, हा कॉमा दिलेला आहे, हा कॉमा आहे म्हणजे हा कॉमा आहे। तर असा कॉमा हा दिला जातो। तर हा कॉमा का दिला जातो, कशा करता दिला जातो ते आपण आता बघू। बघा, कॉमा हा जो आहे ज्याला आपण म्हणतो स्वल्पविराम, फुल स्टॉपला आपण म्हणतो पूर्णविराम। इथं आपण पूर्ण थांबतो, फुल स्टॉपच्या वेळेला आपण पूर्ण थांबतो आणि फुल स्टॉप म्हणजे स्वल्पविराम म्हणजे थोडं आपण थांबतो। बघा, आपण थोडं थांबतोय पाहायचं, हा कॉमा दिलेला आहे, इथे थोडं आपण थांबतोय। कसं थांबतोय बघा, तर शी नोज ती जाणते, शी नोज ती जाणते। काय जाणते ती तर आय एम डल, मी डल आहे, मी मठ्ठ आहे, मला जास्त काही समजत नाही, मी हुशार नाही असा अर्थ होतोय। म्हणजे शी नोज ती जाणते, तिथे थोडा आपण थांबतो, थोडा स्वल्पविराम आपण घेतो, थोडा आपण या ठिकाणी थांबतो आणि म्हणून आपण त्या ठिकाणी हा कॉमा दिलेला आहे, स्वल्पविराम दिलेला आहे। श्याम इथं कॉमा दिलेला आहे बघा, श्याम थोडं थांबलोय आपण, श्याम राम म्हणजे ह्या श्यामला आणि ह्या रामला जोडण्याचं काम ह्या स्वल्पविरामने, ह्या कॉमाने या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून श्याम, राम अँड, आता अँड ने जोडलेला आहे, श्याम, राम आणि मोहन वेंट देअर त्या ठिकाणी गेले। देअर म्हणजे त्या ठिकाणी, वेंट म्हणजे गेले। श्याम कॉमा स्वल्पविराम, राम अँड मोहन वेंट देअर हे तिघं त्या ठिकाणी गेले। म्हणून श्याम आणि राम हे त्या कॉम्याने आपण जोडलेले आहेत, ज्याला स्वल्पविराम म्हटला जातो। आता इकडे लक्ष द्या, ही केम, ही क्लाइम्ड अँड वेंट।
तर या वाक्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणी एक क्रम दिलेला आहे. म्हणजे ही केम म्हणजे तो आला, कॉमा थोडा आपण थांबलो. ही क्लाइम्बड तो चढला. आपण इथं पण थोडं थांबलो अँड वेंट तो गेला. तर एक वाक्य बनवण्यासाठी जर असे वाक्य असतील, असे छोटे छोटे वाक्य असतील, ते सुद्धा आपण ह्या कॉम्याने जोडू शकतो, जोडतो असा भाग आहे. पुढचा बघा, माय सिस्टर कॉमा हु इज अ नर्स, हु इज अ नर्स, पुन्हा कॉमा आलेला आहे आणि गोज टू हॉस्पिटल. म्हणजे याचा अर्थ असा झाला की माय सिस्टर म्हणजे माझी बहीण, इथं आपण थोडं थांबलोय. हु की जी, इज आहे अ नर्स की जी एक नर्स आहे, पुन्हा आपण थोडं थांबलोय आणि मग आपण वाक्य कंप्लीट केलेलं आहे. आणि ते असं आहे, गोज जाते टू हॉस्पिटल म्हणजे दवाखान्यामध्ये जाते. म्हणजे माझी बहीण की जी नर्स आहे ती दवाखान्यामध्ये जाते असं आपण या ठिकाणी म्हटलंय. आणि इथं कॉमा आणि इथं कॉमा आपण दिलेला आहे. आता पुढचं एक वाक्य आहे बघा. त्या पुढच्या वाक्यामध्ये असं आहे, इफ यू ड्रिंक मिल्क, कंडिशनल वाक्य आहे. म्हणजे इफचं वाक्य आहे आणि अटदर्शक वाक्य ते आहे. आणि तिथे असं म्हटलंय, इफ जर तू ड्रिंक मिल्क, तू जर दूध पीत आहे, तू जर दूध पितो किंवा तू जर दूध प्याला तर काय होईल. इफ यू ड्रिंक मिल्क, तू जर दूध प्याला, इथं थोडा आपण थांबतो आणि म्हणून आपण तो कॉमा सोल्वेराम आपण इथं दिलेला आहे. इफ यू ड्रिंक मिल्क, तू जर दूध प्यालास तर काय होईल. यू विल बी स्ट्रॉंग, तू बळकट होशील. यू विल बी स्ट्रॉंग, तू बळकट होशील असा या ठिकाणी अर्थ झालेला आहे. आणि हा कॉमा इथं आलेला आहे. आर यू अ बॉय, हा व्हर्बल क्वेश्चन आहे. हा एस्टोडाईप प्रश्न आहे. आणि ह्या एस्टोडाईप प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ठिकाणी यस आणि नो मध्ये आलेले आहेत. आणि आपण ह्या यस चे उत्तर आणि ह्या नो चे उत्तर हा या ठिकाणी आपण हा कॉमा म्हणजे हा स्वल्पविराम आपण दोन ठिकाणी दिलाय. आणि प्रश्न आहे, आर यू अ बॉय, आर यू अ बॉय, तू मुलगा आहेस का. तो उत्तर आहे येस, हो, आय एम ए बॉय, मी मुलगा आहे. दुसरं उत्तर आहे नो, आय एम नॉट ए बॉय, मी मुलगा नाही आहे. म्हणजे एखाद्या मुलीला जर हा प्रश्न विचारला की आर यू अ बॉय, तर ती उत्तर देईल नो, आय एम नॉट ए बॉय. आणि हाच प्रश्न जर एखाद्या मुलाला विचारला तर तो असा विचारता येईल, आर यू अ गर्ल, तर तो मुलगा म्हणेल नो, आय एम नॉट ए गर्ल. तर अशा प्रकारे हा यसच्या पुढे आणि ह्या नोच्या पुढे आपल्याला इथं कॉमा देता येईल. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आता आलेलो आहेत पहा. आय सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा सुरू आणि हा इन्व्हर्टेड कॉमा या ठिकाणी क्लोज झालेला आहे, संपलेला आहे. तर सांगायचं असं की इनडायरेक्ट मध्ये म्हणजे ज्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन, इनडायरेक्ट स्पीच, अप्रत्यक्ष कथन किंवा नॅरेशन आपण म्हणतो, अशा वाक्यांमध्ये सुद्धा आपल्याला हा कॉमा दिलेला दिसतो. बघा, आय सेड, थोडा आपण थांबतो इथं. आय सेड, मी म्हणालो. काय म्हणालो मी. शी वॉज करेक्ट, ती करेक्ट होती असं मी म्हणालो. शी वॉज करेक्ट, ती करेक्ट होती. तर आय सेड इथं कॉमा आला, हा इन्व्हर्टेड कॉमा सुरू झाला. शी वॉज करेक्ट हे त्याच्या तोंडचं वाक्य आहे ते दाखवलं. इथं पुन्हा फुल स्टॉप दिला आणि हा डबल इन्व्हर्टेड कॉमा ज्याला अवतरण चिन्ह आपण म्हणतो ते या ठिकाणी आपण संपवलं. बघा आता हे जे पुढचं आहे इथं तारखा दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या वेळेला आपण तारखा लिहितो त्यावेळेला त्या तारखांसाठी असं लिहिलं जातं, जून 7, 2025 किंवा 7 जून, 2025. तर अशा तारखा लिहिताना त्या तारखा आपण अशा लिहिल्या पाहिजे. आता खाली असं म्हटलं बघा, डिअर फ्रेंड, म्हणजे आपल्याला जर लेटर लिहायचं आहे, लेटर रायटिंग करायची आहे, पत्रलेखन आपल्याला करायचं आहे, तर आपण सुरुवातीला असं म्हणतो डिअर फ्रेंड, कॉमा, प्रिय मित्रा, प्रिय मित्र, कॉमा, असं आपण म्हणतो. आणि त्या पत्राचा जर आपल्याला शेवट करायचा असेल तर त्या शेवटमध्ये आपण असं म्हणतो युअर्स फेथफुली, आपला विश्वासू,
आणि इथं कॉमा आपण देतो. फेथफुली युअर्स इथं कॉमा आपण देतो. तर अशा प्रकारे पत्र लिहिताना सुद्धा आपल्याला कॉमा हा या ठिकाणी द्यावा लागतोय. कॉमा आपल्याला द्यावा लागतोय. त्याच्यानंतर इन द एंड शी केम म्हणजे काय? इन द एंड शेवटी, शेवटामध्ये शेवटी इन द एंड शी केम ती आली. तर हे लेक्चर आहे. समजा आपण लेक्चर देतो आहे आणि आपलं लेक्चर देता देता आपण आपला शेवट झालेला लेक्चरच्या त्यावेळेला आपण म्हणतो इन द एंड कॉमा थोडं थांबतो आणि आपण म्हणतो इन द एंड शेवटी शी केम ती आली. तर आज आपण मित्रहो आज आपण पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्हांचा वापर की जे विरामचिन्ह इंग्रजी उत्तम लिहिण्यासाठी आणि उत्तम बोलण्यासाठी ते वापरले जातात. आता ह्या विरामचिन्हांमुळे इंग्रजी वाक्याचा आपल्याला रास्त योग्य अर्थ लावता येतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो मला कळवायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. अनेकांनी चॅनल हे सबस्क्राईब केलेलं आहे, त्यांच्याकडे नोटिफिकेशन्स जातात, परंतु आपण मायबाप ते बघत नाही आणि माझा वॉच टाईम हा थोड्यासाठी हा चुकत आहे. म्हणून कृपया करून आपण जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघावे, शेअर करावे, जेणेकरून माझा वॉच टाईम हा वाढेल. थँक्यू व्हेरी मच.